हे बघा मित्रांनो, आता देवाला जायचं म्हणजे विषय असा आहे की हिच्यामुळं जायचंय, बाकी काय नाही. माहितीये का, हिचं नुसतं माग सकाळ हुटकण लागले आणि कालपासनं पण पोरं आजारी पडतात, दुखणी येतात, खूप येतात, ही दुखतंय, हागवण लागती, ती होतय. तुम्हाला कळत नाही, वर्षातनं एकदा यात्रा येते, देव कोपण परचार म्हणू नका, दुखणी माग लागली, तुम्हाला एवढी काळजी नाही, कुठला राग मनात धरून बसताय. म्हणून आता तुम्हाला सांगतो, कुठतरी किती भाटाने वरडताय, त्या अख्खा आवाज घुमतोय रूम मध्ये. हसतेच आहे. आता बोलताच आहे तसं बरोबर. माणूस चिडेला गेलो हिने बिहायला पाहिजे का नाही? तुमच्या माणूस चेहऱ्यावर चिडेला गेल्यानंतर बिहायला पाहिजे का नाही? आणि हसती म्हणजे धाक नाही, एकदम निवांत स्वाट्या खाऊन पिऊन, मग काय, आता तुम्ही बोलताय पण टेन्शनच चेहऱ्यावर नाही हसलेलंच कशाचं. आहे. हसलेलंच दिसतंय चेहऱ्यावर बोलताय. विषय असा मित्रांनो, आता नियोजन कसं आहे तुम्हाला सांगतो. यात्रेला आपण काय गेलेलं नाही, पुढं ऑल फॅमिली गेली आणि ताईदाजी सुद्धा गेलेली नाही. ती यात्रा कालच झाली. मग आता काय जायचं, ताईदाजी माझ्यामुळे थांबले. पहिली गोष्ट, ताईदाजी म्हणत होते तू आला तर आम्ही तुझ्या बरोबर येतो. मी म्हणून मला जमणार नाही. मग म्हणले आम्ही जात नाही. दरवर्षी समजा घर भरलेलं असते, पाहुणे रावळे पुण्याचे, मुंबईचे, इकडले तिकडे आमचे सर्व आलेले तिथं. पण आता नियोजन काय करणार आहे ऐका. आता इथून तुम्हाला सांगतो, मध्ये सरप्राईज देते असं काय ते, जांभळे आले ते. जे बाहेर काढून जांभळे असते कुठं. कुठे जब बाहेर काढली जांभळी कशी असते असं, ते बापान ठेवले तशी जांभळे. दिन तुम्ही माझ्यावर कथा धरताय. जेबाळ काढून जांभळे असते का? कुठे जब काढले बाहेर. अशी जांभळी असते का अशी? अरे काय तू, मला झोप लागले, डोळं दुखतात माझं. ऐका, त्या ताईदाजीचं कुठतरी मन सांभाळायचंय कुठतरी, त्यासाठी मी निघालोय. माझी इच्छा होती की यात्रा झाल्यानंतर जायचं आणि दर्शन घेऊन यायचं. पण आता झालं काय की ताईदाजी थांबले, ती बारीक तोंड करून बसले, ते गावची यात्रा आहे आणि ह्याने मध्ये त्यात हे केलं, आजारी पडन, दुखणं खुपणं, देव मध्ये कुठं जातो का नाही एकतर वर्षातनं येतंय, दरवर्षी असं मला म्हणते. एकतर 12 महिन्यातनं यात्रा येते, सारखं सारखं आहे का? दरवर्षी हीच म्हणते मला. बरं म्हणलं चला असं द्या. मग आता काय केलं नियोजन, आणि काल केशव तुम्हाला सांगतो काल गेला सकाळून, त्यांनी त्याची फॅमिली कोमल ही पोरं सोडली होती आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी. मग केशव तुम्हाला सांगतो काल सकाळून जाताना राधूला आणि ओमला घेऊन गेला, त्यांच्या बरोबर लावले आणि ते आहेत पुढं. आता मी इथून चाललो जिंतीतून तुम्हाला सांगतो ताईदाजी उरकून बसल्या, सकाळीच ये म्हणली होती मला, इथंच वाजल्या 10. आता त्यांना घेऊन तुम्हाला सांगतो मला घरी जायचं, देवाचा पाया वगैरे पडायचा, ऑर्केस्ट्रा वगैरे बरंच खेळणं वगैरे आज आहे भरपूर. आज गर्दी असते पण आणि आपली आप्पाची स्पेशल मिसळ ही चालू केलेली आहे टिंबोर्णी करमाळा रोड शेलगावमध्ये. तर त्याला सुद्धा आपल्याला एक आमंत्रण दिलेलं होतं त्यांनी, की एक रील स्टार वगैरे, यूट्यूबर, ब्लॉगर, आमच्या दोघांचं फोटो टाकलं होतं त्यांनी. आणि पण आपल्याला तुम्हाला सांगतो ऑल फॅमिली तिथं असल्यामुळे मी काही गेलो नाही. पण आज तिथं सुद्धा आपण व्हिजिट करून येणार आहे, जाणार आहे गाठ घेऊन. तिथला पण व्हिडिओ येईल, शॉर्ट व्हिडिओ कसं नियोजन केलंय काय. माझा क्लासमेट आहे तो म्हातारा आप्पा, बघता तुम्ही ते, तिथं पण जाणार आहे. तर आता घरचं नियोजन कसं लावलंय, शंभू कसं नियोजन आहे, काय कसं आहे सांग. त्याला चला म्हणते, पण म्हणतात ते येणार. पेपर आहेत पेपर, त्यामुळं मी काही येत नाही, तुम्ही जाऊन या. मोठ्याने सांग. पेपर आहे माझं पेपर, तुम्ही या जाऊन, मी आहे इथंच. सर्दीने जाम झालंय. ती घरीच आहे आता. दुर्गा, मी, प्रियंका चाललोय. त्याला पैसे दे, उद्या हॉटेलला जेव काय सकाळ. हो, हो. हा, आजचा केलाय स्वयंपाक. आताचा केलाय ना, तर आता जाचीन ती ठेवून शिळ. नाही, तसं कर नको काय. सांगते नाही तर म्हणतात 2 दिवस हॉटेलला ठेवायला काय नाही. ते आताच मागत नाही,
त्याला आता बरंच मी म्हणायला किती वेळा झालं लागतंय म्हणते, तुला काय जेवण करा, पोल तू तुला करते. काय पाहिजे का बाबा, काय संपलंय का तुझं काय शब्दाने पण बोलत नाही, पहिल्यापासून स्वभाव तसला आहे. अँड्रॉइड बनेल काय काय कपडे फिपडे पाहिजेत का काय पैसे लागतात का बळच द्यायला लागतात त्याला सांगायला लागतंय. रिचार्ज संपलाय का नाही ना हाय का 2 वर्षाच्या एकदाच मारला. पण असं मित्रांनो चला तर आता इथून निघालोय प्रियंकाला घेऊन दाखवतो यात्रेतल्या थोड्या गमती जमती दर्शन घेतलेले थांबणार नाही तिथून लगेच आणि बाहेरच्या बाहेर पाया पडून आपण इकडं येणार आहे घरी काय जाण्याची शक्यता नाही आणि जेऊरला जाऊन मित्रांची गाठी येणार शेटफळला जाणार मित्राची गाठी येणार जेऊरला जाणार मित्र आहे तिथं त्याची पण गाठ घेणार गावात थोडं इकडं तिकडं करणार आणि मुक्कामाला ताईपाशी येणार आम्ही ताई दाजी लगेच माझ्याबरोबरच वापस येणार आहेत मग आल्यानंतर घरी थांबणार आणि उद्याच्याला बारामतीत येणार आहे तोपर्यंत ह्या घराचा समजा कारभार शंभू सांभाळणार आहे मालकच म्हणायचं एखादं पैसेवाला आलं तरी तुम्हाला सांगतो शंभू समजा हँडल कारभार बनवलं म्हणजे समजा बघायला लागतं रूम भाडं येते ठेवा की त्यांच्याजवळ द्या. चेव्या देऊ काय तुझ्याकडे अख्खा गट्टा देऊ काय हा मामाला म्हणलं, किती चाय आहेत दाखवा म्हणून. चेव्या देतो डायरेक्ट ते कशाच्या म्हणा देणार आहे मीच ती मालक चाय? आहे हाय असं लय गाडी टाकून येतात चेव्या घेणं सुखाचं नाही लय जबाबदार पडतात बँकेवाले आले कमराला वजन कमी पण डोक्याला वजन लय असतंय हम्म. तुला देऊ काय नको. लय म्हणायचं लग्न झाल्यापासून तुम्हाला वाटणार नाही लग्न झाल्या माझ्या हातात काहीच कारभार नाही कारभारच नाही माझ्या हातात जेव्हा म्हणलं तुझ्या हातात चेव्या दिल्या असं फायनान्सवाला आला म्हणलं माझ्याकडे काय नाही ही मालकी नाही उचला म्हणली नको म्हणली खरंच म्हणलं आता. लेकरू पाजू द्या म्हणले थांबा माझी शेवटची इच्छा आहे मला उचलून नेऊन वरच्या चौकात सोडली होती तिला बसली रडत म्हणले लोकेशन गावाला घराच्याच मागं सोडलंय म्हणलं ये फिरून फायनान्सवाल्याने इकडनं नेली ह्या गल्ली बोळात मागं सोडली म्हणले लय लांब आण म्हणजे 5-6 किलोमीटर आणून सोडली 5-6 किलोमीटर आणून सोडले म्हणले मला म्हणलं बघा ही दार उघडलं म्हणलं इकडे इकडे हे आणलं तर लय कळत नाही हिला ढगात गोळ्या मारतात वर का ताई वाट बघतात मी म्हणलं होतं महागारी यायचं तुम्ही तूच उशीर करताय पोरांची शाळा बुडते बर चला चाललो आता आम्ही डायरेक्ट गावची यात्रा महागारी येणं पण होईल पण बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या सोमादादावर माझ्या बायकोवर प्रेम लेकरा बाळांवर समजा तुम्हाला सपोर्ट बाकी तुमचा आशीर्वाद असंच तुम्हाला गाईची support. साडी घालणार आहे. व्हिडिओ बघा चला ताई आता वरडणार आहे बावडा इतका उशीर लावला 2-3 वेळा फोन आला तुम्ही चरत नाही धुणं भांडी केलं स्वयंपाक केला उठ लाडा लिहून उठ उठ उठा की तर चल ही पोरगी चल उठा चल बघितलं का या असं लाड आहे ह्याचा मजा येते अजून मधून खरं चला ऊन होईन परत चला चला मित्र 11 वाजले बघा आता ते पुढं काय होतंय आणि काय नाही